त्यांनी विचारलं आपण कोण आहे? त्यांनी सांगितलं मी तुम्ही ज्यांचं नाव घेतलं बाबा मच्छिंद्रनाथ आमचा शिष्य गोरक्षनाथ आहे म्हणजे. आदेश गुरुदेव नमस्कार. आदेश दोघांचं हृदय भरून आलेलं आहे. गुरुदेव तुम्ही इथं त्या देशाचा राजा गोपीचंद राजा आहे म्हणजे बायकोच्या सध्यावरून मला म्हणे अश्वविष्टेमध्ये या ठिकाणी काढले. गोरक्षनाथांचं क्षणाचा विलंब न करता राग एकदम जमिनीवर असला तर आकाशात भिडलेला आहे. फक्त आदेश करा म्हणे या राजाचं तळपट आता क्षणाच्या आत करतो. नाथ संप्रदायाची सातत्य खरी दृष्टी वाकडी करणाऱ्या ब्रह्मांडाच्या उतरली. खतरनाक बोलायचंच नाही, विषयच नाही. मायावर तेही बोलायचं नाही. वडा खायचा डोळा बसवला होता, किती माया करावी. वडा खायच्या आत गल्लामाई सारख्या माऊलीला गहिनीनाथांचं सारखं पाहत यावं, काय माया करावी. मायेचं वर्णन त्यांनीच गावं. दत्ताभाऊ शाळे 1% तुम्ही श्रद्धेने जाताय. सावरगावला बाबा काहीतरी दिसतात नक्कीच देणार एवढा मला विश्वास आहे. श्रद्धेंद्र बाबांची कृपा आहे. मच्छिंद्रनाथ फार मायाळू आहे. अख्ख्या ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथ ही अशी व्यक्ती मी पाहिली, खूप बारकाईने अभ्यास केला. ते सहजासहजी कोणाला त्रास देत नाही. सहजासहजी फार वीर भद्रासारखे ते आयरे गेले किरकोळ त्यांना अवश्य काय कवी नारायण आहे तो. त्यावर वर्णन करावं. आदिनाथ पुरुषामध्ये मच्छिंद्र त्यांचा मुख्य शिष्य तिथे 22 तारीख आदेश म्हणल्यानंतर गोरक्ष शांत होईल. अरे असं करायचं असतं तर मीच केलं असतं ना. असं जर करायचं असतं लहान बालक असतं. एक किस्सा सांगतो थोडासा. अकबर आणि बिरबल आणि अकबराने विचारलं म्हणे या जगात सर्वश्रेष्ठ कोण आहे? सगळ्यांनी सांगितलं जहापना आपसे बढ़कर कोई है ही नहीं है. बिरबल म्हणले महाराज मला असं वाटतं की लहान बाळ जे बालक आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. बिरबल हे असं कशावरून म्हणतोय? वेळ आल्यावर सांगेल. एक दिवशी गोंडस बाळ घेऊन बिरबल दरबारात आला. आता गोंडस बाळाचं विषय भाव आलं दरबारात आणलं तर राजाला पहिलं माझ्याकडे त्या म्हटलं बाकी कोण म्हणणार आहे. बिरबल विचारला. आता तो प्रधान होता, सगळ्यात पुढे होता. क्या लेके आहे दरबार में? लेकिन अच्छा है लाओ मेरे पास. छापना वो मेरे पास लाओ. दरबार राहू दे नंतर बघू. बालक करव देने के भगवान का भक्ति करो. भगवान अपना कानून सब कुछ बांध के समुद्र में फेंक देता है और प्यार बढ़ता है. जिसको भाव बळे आकळे त्यामुळे म्हणतात गिरवी ना करे. भावनांचा रे मुखेला तू मुरारी. आणि मग ते अकबराने त्या बाळाला घेतलेला संस्करलेला आहे. आता ते बाळ जेव्हा विचारलो जेव्हा अकबर असं करेल त्यावेळी त्या बालकाचे पाय यायचे ते अकबराच्या तोंडावर यायचे. ते लाथा मारायचा अकबरला. हिंदुस्थानचा एम्पायर बादशाह बिरबलने कमरेची तलवार काढली. त्या पोरला खासगी ओढून तलवार मारायला लागला. अकबर म्हणे बिरबल डोकं फिरलंय का? माझ्या हातात घेतोय तू तुझं डोकं उडली. म्हणले झापना आप हिंदुस्तान का एम्पायर बादशाह है और आपके मुंह पे वो लात मार रहा है. बिरबल वो छोटा है उसको क्या समजता है क्या? मी तुम्हाला त्याच वेळी सांगितलं होतं. तसं गोरक्षण ज्यानंतर म्हणतात अरे गोरक्षा त्याला जर शिक्षा करायची असते तर तो एवढा मोठा मागतो अजून बालक आहे. मी कोण आहे त्याला कळत नाहीये. त्याचा शरीराचा आकार वाढलाय. तो वयाने राजा आहे पण आध्यात्मिक दृष्टीने अजून बालक सुद्धा नाहीये. हे संतांना कळतं म्हणून संतांची संग करायची असते. आपल्या वयातलं संत बघत नाही, आपल्या अवस्थेकडे बघतात. आपण व्यवस्थेकडे बघतो. ह्या ग्रंथामध्ये हेच सांगितलेलं आहे. आणि मग एक काम कर म्हणे माझा शिष्य कालिकनाथ जर कुठे भेटले तुला तर त्यांना सांग की या ठिकाणी मी आहे म्हणून. आदेश म्हणून नमन केलेला आहे. गोरक्षनाथ आपल्या सद्गुरूच्या शोधात पुढे चाललेले आहे.
इकडे काहीच ना जाणीकर नाताना शोधत शोधत चाललेले आहे. मदन नरबदल करत असताना नेमके ते स्त्री राज्यामध्ये गेलेले आहेत. पण स्त्री राज्याच्या सीमेमध्ये त्यांचे शिष्य जे आहेत ना त्यांना माहित होतो की इथं मारुतीच्या भूकारामुळे पुरुष वाटत नाही. त्यांनी माघारी पाहायला सुरुवात केली. कानिकनाथ म्हणजे मला कळालं तुम्ही का करताय, पण मी माझ्या बंधनातून तुम्हाला मुक्त करतो. गुरुवरती विश्वास ज्याचा असेल त्यांनी थांबावं, ज्यांना गुरुवरती विश्वास नसेल त्यांनी जायला माझी काय हरकत. कानिकनाथाने मात्र सीमेवरती 4 अस्त्र टाकून ठेवली. स्पर्शास्त्र, मोहनास्त्र, पातास्त्र आणि वायुअस्त्र. आता हे माघारी पळत गेले, ते सीमेवरती अस्त्र टाकले त्याला माहित नव्हते, त्यांचे पाय चिकटले, जे पळून गेले ते 700 शिष्य होते कानिकनाथांना. हत्ती, त्याच्यावरती अंबारी, त्याच्यावरती कानिकनाथ बसायचे. राजयोगी, ते तुम्हाला काल आरतीचं चरण म्हणून दाखवलं. रेशमी वस्त्रे कपली मोहकती, सुवर्ण मंडित मुद्रिका फुलती, माळ रुद्राक्षांची गळा शोभती, सुवर्ण मंडित करावा साजती. जय देव जय देव जय जय कानिकनाथा योगिराजा मूर्ती, तू नाव वाळतो संधावी आरती, ऋषभपुत्र तू नारायण मूर्ती, जगदनामध्ये कौने जयवती. जय देव जय देव जय जय कानिकनाथा योगिराजा मूर्ती, तू नाव वाळतो संधावी आरती. जय देव जय देव. राजयोगी त्यांचे गुरु चालत जायचे. अख्ख्या नाथ संप्रदायामध्ये कानिकनाथ हे राजयोगी आहे. आणि काय परिस्थिती आहे की जे त्यातले 700 शिष्यापैकी 7 शिष्य राहिले आता तिथं, बाकीचे सीमेवरती गेले, पळून मागाले, पण त्यांचे पाय अडकले. पाय निघाला पण हाताने वर उचलायला गेले, ते सगळे ओढवे झाले. वर्गात अभ्यास नाही आणल्यावर पूर्वी शिक्षा करायची आम्हाला. ओढवे, पाठीवरती दप्तर ठेवायचं. आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग ते साताना कानिकनाथांनी सांगितले, जा बघून या तशी अवस्था आहे. जे निश्चित गुरुच्या असती भक्ती त्यांना कधीही नाही मिळेल दुर्गती. दुर्गती त्यांना येऊ शकत नाही. पण ज्यांनी गुरुची संगती फक्त खाण्यापिण्यापुरती, मग त्यांची ही अवस्था. मग जेव्हा 7 जण त्यांना पाहायला गेले त्यावेळी ते म्हटले, आता कृपा करायला सांगा, गुरुला फार चुकलो, गुरुच्या पायापासून नाम गेलो, परत असं घडणार नाही, एवढी क्षमा करायला सांगा गुरुना, आम्हाला एवढं सोडवा, आमचे फार हाल होते, आम्ही परत अशी गुरुला सोडून कुठेही जाणार नाही. कसलंही संकट असो, पती पत्नीचं नातं असतं बघा, सुखच असो तरी साध्य आहे, दुःख असेल तरी साध्य आहे. सुख दुःखाची जी नौका आहे त्या नौकेचं नावच जीवन आहे. त्या जीवनात फक्त सुख असतं, मग ती एका अंगाला होईल ना, दुःख असेल. असं जगात इथं बसलेल्या पैकी सांगा की मला आतापर्यंत असं दुःख झालंय, असं कोण आहे का? बरं, असं सुख झालंय असं कोण आहे का? दोन्ही आहे. आणि मग अशी परिस्थिती झालेली आहे की सुख आणि दुःख दोन्ही असतं. त्या साताने म्हणजे गुरुना सांगून बघतो सोडलं तुम्हाला. कानिकनाथांनी सांगितलं, फार आता कापडोकीला आलेले आहे, कृपा करा. आणि मग त्यांच्याकडे विभक्त असतं कानिकनाथांनी दिलं, यांच्या कपाळाला लावलं पाहिजे, तर हे चिकटायचे तिथं जाऊन. आणि त्या सगळ्यांना लावायला सांगितलं, ते 700 मुक्त झाले. आणि तोपर्यंत माणूस या भूमुखकार देण्यासाठी आलेलाच आहे. श्रीराज्यात जाताना मारुतीच्या भूमुखकारामुळं प्रवेश करणार
भुभुक्कार पुढे आला, पण मारुतराया मात्र अडचणी गेली. कारण शक्ती अस्त्र लागलं मारुतरायाला, खाली स्पर्शास्त्र लागलं, मोहिनी अस्त्र लागलं, मारुतराया बेशुद्धी पडलेली. मग त्या ठिकाणी वारा आलेला आहे आपल्या पुत्राला सोडवण्यासाठी. आणि मग दोघांनी मिळून त्या ठिकाणी कालिंदनाथांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कशासाठी हे युद्ध चालवले. ते म्हणजे तुम्ही आमच्यावरती युद्ध करायला आले, तुम्ही पर्वत टाकले, झाडं टाकली, आम्ही पण तुम्ही श्रीराज्यात चालले कशाला म्हणे, तिथं पुरुषांनी जायचं नाही, आम्ही तीर्थयात्रा करण्यासाठी चाललो, जावं आपण एक काठीवरती. श्रीराज्यामध्ये मच्छिंद्रनाथ, प्रतापवान मच्छिंद्रनाथ आहेत, मैनाकिनी स्वामीनी त्यांचा पुत्र मिन्ना. तिथे गेल्यावर त्यांना श्रीराज्यातून बाहेर आणायचं नाही. ही जर आठ मंजूर असेल मी तुम्हाला काय त्रास देत नाही. कारण का म्हणजे आम्हाला काय त्रास नाही बाबा, अजिबात जाणार नाही. मग म्हणजे बिंदात जावा, मी तुम्हाला मदत करतो. मारुतरायाने पुढे जाऊन सांगून टाकलं, कानिफनाथ महाराज भेटीला येत आहे, स्वागताची तयारी करा. सन्मानानं कानिफनाथाला श्रीराज्यात निघालं गेलं. पण मच्छिंद्रनाथांना असं वाटलं का गोरक्ष नाव बदलून आलं का काही कळत नाही. आलं का तुमच्या लक्षात? भीती आहे तो पूर्ण खात्री ओळख पटेपर्यंत. आणि कानिफनाथ गेलेले आहे. मच्छिंद्रनाथ आणि मैनाकीने त्यावेळी प्रयत्न केलेला आहे की कानिफनाथांना मोहामध्ये फसवायचं. मोह म्हणजे काय ते सांगतात. अरे स्त्री राज्यामध्ये पुरुषांचं आगमन नाही, त्यामुळे इथले राजा तुम्हीच व्हा. दुसरी गोष्ट, सगळ्या शिष्यांची लग्न करून टाका, बायकांना तोटा नाही, पाहिजे तर समजून घ्या. इथं काय करायची काय अडचण नाही, खायला प्यायला कमतरता. पण कानिफनाथ ही काही फसली नाही. मग मैनाकीने दुसरा प्रयत्न केला, म्हणजे शिष्याला तरी फसवून बघावं, पण शिष्यही फसले नाही. आणि मग मात्र सन्मानाने त्यांची परत जायची वेळ कानिफनाथांची आली. मी निघणार म्हणजे मी यांनी आपल्या पुरणपोळीचा स्वयंपाक केला. सन्मान आणि आदरपूर्वक ज्याची त्याला वस्त्र परिधान करून देऊ, सन्मानाने आदरातिथ्य करून त्यांची पाठवणी केलेली आहे. पण मनात एक गोष्ट त्यांची आलेली आहे की मच्छिंद्र योगी म्हणतात स्वतःला, ती राज्यामध्ये बायको केली, तिला मुलगा झाला. आपल्या गुरुचे मोठे बंधू म्हणजे आपले चुलतेची कानिफनाथांच्या मनात स्थिर आहे. ते तिकडून येत आहेत, हे इकडून येत आहेत. गोरक्षनाथ आणि कानिफनाथांची भेट एका वृक्षाखाली होती दुपारच्या वेळेला. कानिफनाथ 700 शिष्यासह परिवार असा फौजदारी गाडीच्या पसरलेला आहे. दुपारची वेळ आहे, मोठी पारव पद्धतीची विहीर आहे. वृक्षांना मोठी मोठी सुंदर अशी फळं लागलेली आहेत. आम्र फळं आहेत, वनामध्ये असणारी सुरंगीची फळं आहेत. लक्षात घ्या, जांभूळ फळं आहेत, वेगवेगळी फळं आहेत. आणि या फळांचा आस्वाद घेण्यासाठी त्यांचा विचार केलाय. तेवढ्या समोरून आलाच निरंजन आवाज आलेला आहे. पाहतात ते आपल्यासारखेच योगी दिसत आहेत. महाराज, गुरुदेव, आदेश, आपण कोण? या देहाला गोरक्षनाथ म्हणतात. तथा लगेच त्यांच्यासाठी गाडीचा टाकला. मी तुम्हाला सांगितलं फक्त कानिफनाथ राजयोगी होते, बाकीचे नाथांना नाही, ते आध्यात्मिक होते. आणि मग त्या गाडीच्या वरती गोरक्षनाथांना बसवलं. सन्मान आदरातिथ्य झालं, गप्पा गोष्टी झाल्या. आता काहीतरी आहाराचं बघूया म्हणजे. हो, कानिफनाथांनी शिष्यानं सांगितलं, रे त्या आम्रवणीची फळं जी आहेत ती सुंदर सुंदर पाराचे चांगले आंबे घेऊन ये खायला. पाहुणे आले आपल्या इथं. गोरक्षनाथ म्हणले, नाथजी, नाथजी आता शिष्य जवळ आहेत म्हणून तुम्ही हे काम सांगता, पण जर शिष्य नसेल तर काय करायचं? तुम्हाला तुमच्या गुरुनी काही विद्याची कळली का नाही?
हो शिकवली ना. मग त्या विद्येचं थोडंसं आम्हाला दाखवा ना काहीतरी प्रत्यय पाहू द्या ना. आणि म्हणजे हो काय नाही दाखवायचं. आणि मग काळीनाथाने काय केलेलं आहे, विभक्त अस्त्र टाकलेले आहेत त्या फळांच्या वरती. फळ वेगळी तुटलेली आहे. आकर्षण अस्त्र टाकल्यामुळे ती सर्व येऊन तिथं फळांचा ढीग लागलेला आहे. पण सर्वांनी ती पाया आंबट फळं आणि सुमधुर अशी खाल्लेली आहे. साडी बाजूला कोया बाजूला. आता आंब्याचा सीझन चाललाय बरं का. पण ती लोक भाग्यवान. आता तुम्हाला माहिती आहे की वरून इतका आंबा सुंदर दिसतो, तो कुठे पिकतो एखादा तरी मला माहिती नाही. पण चव मात्र त्याची काय सांगायला नको. 700 रुपये डझन आहे ना, म्हणजे 1200 रुपये डझन आहे असं. कधी येऊ आहे त्याचं उत्तर दुसरं काही नाहीये. बरोबर की. आणि मग गोरक्षनाथामध्ये म्हटले तुमच्याही मुलीने काहीतरी शिकवलं नसतं ना. हो शिकवलं ना. म्हणजे आम्हाला जरा थोडासा नाही का आनंद मिळू दे. हो का नाही. गोरक्षनाथ वाटतं बरं झालं. म्हणजे त्यांनी आपला चमत्कार पराक्रम दाखवला, आपल्यालाही दाखवायची संधी. आणि गोरक्षनाथाने नवमोहिनीची जी फळं आहेत तिथं विभक्त अस्त्र टाकलं, आकर्षण अस्त्र टाकून ती फळं सुद्धा जवळ आलेली. त्याचाही सर्वांनी स्वाद घेतला. आनंदी आनंद चाललेला आहे सर्वत्र. 700 शिष्य कानिकनाथ आणि गोरक्षनाथ जीवित भेटल्यानंतर. पण आता उठून जाताना गोरक्षनाथ काय म्हणले विचार भाऊ म्हणजे आता हे इथं असं पडणार ना साली पोळ्या याच्या बिया, हे बरोबर नाही आहे. म्हणजे ते जिथलं तिथं आहे तसं घेऊन चिटकवूया म्हणजे मग जाऊया. आता हा प्रश्न मोठा अडचणीचा झाला ना. ते सरळ बोल नाही का सांगा बरं. आपण खाऊ झालेला आता जाताना काय करूया, ती फळं जशी काय तुझी करूया ना, हाईट तर चिटकवून परत जाऊया. काहीच नाही तर शिष्याला राग आला. ऐसा कोण बनवायचा सुतो जो निर्जीवाचे शरीर सजीव. आणि आता खाऊन मिळलं टाकून दिलं, हे आता काय करायचं, कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं. गोरक्षनाथ म्हणताय हे पहिलं आहे तसं सर्व करूया, हाईट तर चिटकवूया. असं कोण ब्रह्मयाचा मुलगा आहे म्हणजे ब्रह्म आपल्या भाषेत कोण असं ब्रह्मदेवाच्या पोटी जन्माला आलाय की जो हे परत सरळ करेल. गोरक्षनाथ काय म्हणतात माहिती का, जो निश्चित असे गुरु असतो तो दुसरा ब्रह्माकडे लोक करणं मला ऐतिहासिक कथा काय सांगतो. आणि जो निश्चित गुरु भक्त आहे तो ब्रह्मदेव सुद्धा दुसरं तयार करेल. म्हणजे ही तर किरकोळ गोष्ट आहे. म्हणजे ऐतिहासिक कथा काय. आता मात्र माणसाने एकमेकाचं करायचं तो वाटतं. काहीच नसतं हे काय करत आहे का, काय गुरु तू काय म्हणत गुरु 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 सांगतो. तुझा गुरु काय योग्य तर नाही तुला सांगू का म्हणे. हा आपण आलंच नाही गोसावी आहे ना बैरागी माणसानं आपण श्रीराज्यात गेले, बायको गेली, मीनाथ नावाचा पोरगा झाला, हे तुझा गुरु. गुरुचं कौतुक सांगतोय माझ्यासमोर. अरे तुझा गुरु काय आहे ते पण म्हणजे मला माहितीये. अरे माझा गुरु काय सामान्य नाहीये. शंकराचा अस्त्र कालिकास्त्र त्यांनी हातामध्ये धारण केलेला आहे. कालिकास्त्र हरवलं आहे. वीरभद्र शंकराचा मुलगा त्याला पराजित केलेला आहे. माझा गुरु सामान्य नाहीये. सूर्याची दृष्टी चालते त्या सूर्यावर सुद्धा क्षणामध्ये आणि पाशुपतरायाला दर्शन करण्याच्या वेळेला डोंगरावर टाकून खाली पाडले. ही माझ्या गुरुची ताकद आहे. तुझा गुरु काय आहे म्हणे. हा काय योग्य तुझा गुरु. गौरव देशामध्ये गोपीचंद नावाचा उस्ताद मिळाला त्याने माझ्या आत्मनिष्ठे तुझ्या गुरुला काढले. आणि माझ्या गुरु तुझ्या गुरुचं कौतुक सांगतोय माझ्यासमोर. गौरव देशामध्ये वस्ताद असा मिळाला म्हणजे तुझ्या गुरुला घोड्याच्या आत्मनिष्ठेत गाळून टाकले.
गुरुचं सांगते म्हणे माझ्यासमोर भांडण चालू आहे. पण परिस्थिती अशी झाली की ज्या गुरुच्या शोधाला हे निघाले तर शोध लागल्यामुळे मनामध्ये चेहऱ्यामध्ये रागाच्या ऐवजी आनंदी चेहरा दिसू लागलाय दोघांचा पण. अरे गुरुला शोध करून पाशी तरी तो शोध लागला तुझं पाशी. ते म्हणजे अति अपवित्र बोलला असं नाही. माझ्या गुरुचा शोध तुझ्या जवळ लागला नाही म्हणजे माझ्या गुरुचा शोध तुझ्या जवळ लागला. दोघं बांधून सोडून उभारून एकमेकाच्या गळ्यात पडले. शोधीचं फिरवत चालून राहिला तरी शोधीचं फिरवून बसून राहिला तरी शोधीचं लागला. विरुद्ध भाषण बंद केलं. खाली बसलेले आहे. गोरक्षनाथाने त्या सर्व फळावरती संजीवनी टाकलेली आहे. फळ जशीच्या तशी झालेली आहे. स्पर्शास्त्र टाकून त्यांना दिसल्या दिसत आहे ते झाडाला चिकटवलेले आहे. कानिकनाथ आणि शिष्यानं असं वाटलं की असं कसं काय झालं जे आम्हाला येत नव्हतं. कानिकनाथ हे हत्तीच्या कानामध्ये जन्म झाल्यामुळे राजयोगी आहे. त्यामुळे त्यांच्या जवळ समाज जास्त आहे. आता सुद्धा पहिला तुम्ही पाहिलं तर खूप लोक आहेत. कानिकनाथ मच्छिंद्रनाथांचं नाव खास थोड्या लोकांना माहिती आहे. आता जरा माहिती झालं. कानिकनाथ हे राजयोगी असल्यामुळं खूप समाजामध्ये त्यांचा वावर आहे. आमचा पायना नंतर मी तुम्हाला म्हणतो काय कानिकनाथ देव हा खरा रातो पाहुणा गिरी नदीच्या तीरा. म्हणजे एवढे नाथ असून सुद्धा आपण काय म्हणतो कानिकनाथ. त्यामुळं हे जर कानिकनाथांना जर हीच विद्या शिकवली असती संजीवनी तर तिचं महत्व राहिलं नसतं. ती कुणालाही आली. म्हणून ज्ञानेंद्रनाथांनी हेतू पुरस्कार ती विद्या त्यांना दिलेली नव्हती. म्हणून जे गोरक्षनाथांनी येत होतं ते कानिकनाथांना करता आलं. पण आता मात्र परिस्थिती अशी झालेली आहे की कानिकनाथांना राग आलेला आहे आणि ते गौरवाला देशाला निघालेले आहे. कशा रागाने निघालेले असतील विशाल भाऊ. मुक्काम केला असेल, जेवणासाठी थांबले असतील, पाणी पिण्यासाठी. आणि जेव्हा या 700 शिष्य लोट यायला लागले ना गौरवाला देशामध्ये त्यावेळी गोपीचंद राजाला खबर दिली गेली की आपल्या देशामध्ये कानिकनाथ नावाचे महान योगी येत आहेत. 700 शिष्य बरोबर आहेत. हत्तीवरती आहेत. अंबाई आहे. गोपीचंद राजाला कळलं. एवढा आनंद झाला. वा वा म्हणजे भाग्यवान आहे म्हणून. नाहीतर माझ्या आईने गुरु शोधला होता. रत्नपती काचा आणून माणिक म्हणून गायत टाकलं होतं माझ्या. पण मी वाचलो म्हणून. अमंगळाची उच्च स्थान आहे पिशाच्या समान. आता गुरु माझ्या आईने माझ्यासाठी आणला होता. मी राजा आहे. मी राव भूपती. माझा गुरु त्या योग्यतेचा पाहिजे. हा कानिमा गुरु मला योग्य आहे. गुरु त्याच्या स्वागतासाठी आले गोपीचंद राजासमोर. आणि गुरु कानिकनाथ गोपीचंद राजाला मारण्यासाठी आलेले आहेत. कोळपानी समोर गोपीचंद स्वागताच्या तयारीने येतात. कानिकनाथ इथून रागाने शिष्यासह येतात. पण कानिकनाथांना असं वाटतं की जर याला आत्ता शिक्षा केली तर माझ्या गुरुला कुठं ठेवलं हे कसं करेल. हा काय म्हणतोय ते तरी बघूया आणि मग जे आपल्याला करायचं ते करूया. कारण ते आपण करू शकतो. आणि या विचाराने कानिकनाथ शांत बसलेले आहे. गोपीचंद राजांनी औषध करण्यासाठी सुवासिनी बोलवलेले आहे. 9 सुवासिनी नवनाथ हे त्यावेळी अवतार फार प्रसिद्ध होते म्हणून स्वागत ते औषध केलेलं आहे. कानिकनाथांचा जो राग आहे तो थोडासा मावळलेला आहे. आणि सन्मानाने राजदरबारामध्ये नेलेला आहे. सिंहासनावरती बसवलेला आहे. पाद्य पूजा केलेली आहे. शिष्यांना सन्मानाने बसायला आसन दिलेले आहे. सर्वांचे हातपाय बसलेले आहेत. मुखशुद्धी झालेली आहे.
आणि गप्पा गोष्टी चालू झाल्यानंतर कानिफनाथच म्हणतायत की महाराज मी भाग्यवान आहे म्हणून माझी तुमच्याशी भेट झाली. तुमच्या आधीमध्ये माझ्या आईने तुमच्यासारखे चांगले होते पण ते म्हणजे रस्त्याने याच्यात चालवत होते आणि या मंगळाचे पुष्कळ स्थान तेथे आहे पिशाच्या समान आधी एखादा कुठे राहायचे ध्यान करत बसायचे. आता मला सांगा बरं महाराज मी राजा आहे. बऱ्याच मोठ्या लोकांना असं वाटतं बरं का आपल्या बरोबरीचे तसे मोठं कशाला म्हणावं ते वर्म कळलं की मग आपण मोठं होतो दत्ता भाऊ. एवढे सगळे गोळाच्या दत्ता भाऊनी केले ना त्याला मोठं म्हणावं एवढा दत्ता भाऊच्यासाठी एवढं काय त्याच्यामध्ये सगळे कमी जास्त आहेत पण तिथं मात्र आपण सगळे सारखे म्हणून बसलेलो आहे. हे ज्यांच्या वृत्तीतून साकारलं साहेब त्यांना मोठं म्हणावं. मोठं हे आपण नाही म्हणायचं मोठं त्यांनी ठरवावं लागतं. तुकारायांचा आपण नाही याच्यासाठी केला होता आता असं शेवटचा गोडवा किमान एवढं जरी केलं तरी बाकी संध्याकाळी झोपताना आपण विचार करायचा की देवा सकाळपासून आतापर्यंत काही वाईट केलं नाही एवढं जरी आपल्याला वाटलं ना हर रात सोने से पहले अपने गुनाहों की भगवान से माफी मांग लिया करो शायद वो रात आपकी जिंदगी की आखिरी रात बन सकती है. एवढे जरी विचार आले तर संतांना बरोबर वाटेल. आपण महाराष्ट्रात जन्म नवे नवे देऊळ आळंदी मोठ्या मोठ्या विचार सगळे संतांच्या संगमामध्ये आपण आहे. स्वर्गात सुद्धा हे भाग्य नाही ते आपल्याला आहे. जगात एक अशी नदी आहे जगात एक अशी नदी आहे जगात एक अशी नदी आहे जे वैकुंठात नाही जे स्वर्गात नाही आहे ती महाराष्ट्रात नव्हे पुणे जिल्ह्यात आहे की ज्या नदीमध्ये माणसाच्या अस्थी विसर्जन केल्यावर त्याचं पाणी होतं. ही फक्त एकच नदी तिचं नाव आहे इंद्रायणी. आपण अशा संतांच्या संगतीत राहतो. ज्ञानोबा आमच्यापासून नाम नाही ज्ञानेश्वरी आहे ना वासावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी हो डोळा पहावी पंढरी पंढरी वासावी ज्ञानेश्वरी वासावी ज्ञानेश्वरी वासावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी हो डोळा पहावी डोळा पहावी हो डोळा पहावी पंढरी पंढरी म्हणजे काय काया हीच साहेब पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्याचं दर्शन होतं. फक्त कशी वाचायची माहितीये का तेव्हा दर्शन होतं विचार सगळं होत नाही. कशी वाचल्यावर होतं माहितीये का भाव करुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगत विष्णू स्वमुखे आपण सांगत विष्णू स्वमुखे आपण सांगत विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची स्वमुखे आपण सांगत विष्णू स्वमुखे आपण सांगत विष्णू स्वमुखे आपण ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय मान साधू मोया वसावी महाराज की जय अवधूत चिंतन शिवदेव आराध्य निरंजन आराध्य निरंजन. झालं का स्वच्छ काय राहिले का आतमध्ये
फार आनंद. आणि मग काहीच ना तिथं स्त्री राज्यामध्ये राहिलेले आहे आणि सन्मानने त्यांना परत पाठवलेलं आहे. आणि गोपीचंद राजाच्या भेटीसाठी गोरक्षनाथांकडून कळल्यामुळं गौरबंगाल देशामध्ये गेलेले आहे, जिथं सन्मानाने गोपीचंद राजाने त्याला महालामध्ये नेलेला आहे. आणि सर्व त्यांना सांगितलेले आहे की महाराज असेच एक गोसावी तुमच्यासारखे होते, पण तुम्ही आहे मी राव माझे पंथी भूपती असावा, तुमच्यासारखा गुरु पाहिजे म्हणे. तो गुरु म्हणे अमंगल कृष्ण सांगत राहणारा, तो माझ्या आईने आणला होता. काही त्याने विचारून घेतले म्हणजे ठीक आहे, पण मी नेमकं काय झालं तुमचं करू? तुम्हाला म्हणून सांगतो म्हणजे इथं कोणी नाहीये, आई पण नाहीये आमची. काय सांगायचं म्हणजे मला असं तर झोप घेऊन म्हणे कुठं गोसावी म्हणून जर गेलो असतो आणि अशी माणसं घरी म्हणजे योग्यच आहे का? मी काय केलं अश्वविषय काढून टाकलं. आता पोलिसासमोरच कबुली दिली. काहीच ना करायचं शांत बसली. तेवढ्यामध्ये माता महिना होती आली. महिनावरती सांगितले की असं असं झाली तर ती तयारी करते निघायची. तेवढ्यामध्ये काहीच नाताना राग पण आलेला आहे. अरे मजला गुरु गुरु क्रांती परी ज्याचा आनंद आहे मस्ती, तो गुरु अश्वविष्ठेच काढलाची परी तो पूर्व पुण्याई थोर म्हणून वाचला तो त्रिलोचन उमर. अरे काहीतरी पूर्व पुण्याई होती म्हणून वाचला. जालेंद्राचा क्रोध तुला माहिती नाही, तुला जागेवरती भस्म केला असतं त्याने. आता जेवढं कळलं विचार होते का व्हायला लोक आधी सांगायला गेलं कळवळेलं तुम्ही गुरु व्हान ते असं करतो ते गेलं बाजूला त्याचे लागले हातपाय कापायला. अरे मला गुरु बोलतोय पण त्याचा अनुभव आहे त्याला अश्वविष्ठेत काढलाय. तुझं पूर्व पुण्य थोडं होतं म्हणून लागलाच नाही तर तिथं भस्म झाला असता. माता काय करू घाबरून 10 महिने गेली. जात्या वेळेस महिना गेली माता निघाली होती. आईच्या दोन पाया पडला. आईला सांगितलं आई वाचव आता. संकट आल्यावर आई वाटत तोपर्यंत आठवत लगेच आईचे पाय धरले. आई आता मला वाचव, तुझ्याशिवाय कोणी वाचवत नाही. तू ज्याला गुरु करून आणलास ना त्यांचं शिष्य आलेला आहे ते कानिकनाथ आहे म्हणजे फार खतरनाक आहे. ते किती खतरनाक असतील. अरे म्हटलं तू काय केलं म्हणून मी वाचू? आई तुला खरं सांगतो आता सांगतो 12 वर्षानंतर 12 वर्ष अश्वविष्ठेत काढून ठेवू. आई तुला नव्हतं मी त्या गुरुला तुझ्या अश्वविष्ठेत काढलो.